मनोज दादांच्या कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथे येऊन गेलेत, कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातुरी या गावावरून निघाले होते, इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले। आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथं आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले। हे दोन लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे। आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल त्यांना नका का मिळाना बाबा, तुमचं तुम्हाला लकला। परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहे। छत्रपती शिवाजी राजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे। सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे। पुणे तिथे काय उणे असं आजपर्यंत आपण म्हणायचो। त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म पुण्यात झाला। 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ इथेच केली। हे मा जिजाऊ साहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला। आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा, हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल। 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देतायत दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी ते कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत। अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे। आणि वालू बाबांचे म्हणजे आका, आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी